नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भाषा विज्ञानातील काही प्रश्नपत्रिका आलेल्या आहेत. जुने प्रश्नपत्रिका आले आहेत. त्या प्रश्नपत्रिकांचे आन्सर्स उत्तरे स्वरूपात आज आपण भाषा विज्ञान हा विषय हाताळणार आहोत. तर दोन प्रश्नपत्रिका मर्ज करून आपण हा एक प्रश्न उत्तरी पेपर बनवलेला आहे. तर हा भाषा विज्ञानाचा पेपर आज आपण हाताळतोय. ओके. तर पहिला प्रश्न आहे, भाषा साम्य तत्वाच्या आधाराने प्रगत झालेल्या ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धतीच्या स्वरूपाचे विश्लेषण करून त्या पद्धतीच्या मर्यादा नमूद करा. प्रश्न काय आहे? भाषा साम्य तत्वाच्या आधाराने प्रगत झालेल्या ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धतीच्या स्वरूपाचे विश्लेषण करून या पद्धतीच्या मर्यादा नमूद करा. ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धतीचे स्वरूप. तौलनिक आधार. भाषा अभ्यास हा 3 अंगाने केला जातो. एक आहे वर्णनात्मक, नंतर मग आहे ऐतिहासिक आणि नंतर शेवटी आहे तौलनिक आधार, तौलनिक पद्धती, तुलनात्मक पद्धती. तौलनिक आधार. ऐतिहासिक भाषा अभ्यास हा प्रामुख्याने भाषा साम्य तत्वावर आधारलेला असतो. तर विविध भाषांमधील शब्द, व्याकरण, ध्वनी यांमधील साम्य तपासून त्यांचे मूळ एकच आहे का याचा शोध घेतला जातो. काय म्हटलेलं आहे? तर भाषा अभ्यास हे मुख्यतः साम्य पद्धतीने केला जातो. तर साम्य पद्धतीमध्ये काय, तौलनिक दोन भाषांमध्ये, दोन किंवा अधिक भाषांमध्ये काय काय साम्य आहे त्याचा त्याचा अभ्यास केला जातो. जसं की भाषांमधील शब्द, व्याकरण, ध्वनी यांमधील साम्य तपासून त्यांचे मूळ भाषा एकच आहे का हे तपासणे, याचा शोध घेणे, हा तौलनिक आधारावर केलेला भाषा अभ्यास आहे. ओके. कालक्रमणिक अभ्यास ही पद्धत भाषेमध्ये काळानुसार होणाऱ्या परिवर्तनाचा अभ्यास करते. कालक्रमणिक बदल ही काय आहे? ही कालक्रमणिक बदल आहे. ही भाषेमध्ये काळानुसार होणाऱ्या परिवर्तन, ह्यालाच ऐतिहासिक कालक्रमणिक अभ्यास असं म्हटलं जातं. भाषा काळानुसार होणाऱ्या परिवर्तनाचा अभ्यास करते. भाषेचे स्वरूप एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असताना भाषांमध्ये बदल कसे बदलले जाते याचे विश्लेषण यात केले जातं. काय म्हटलेलं आहे? एका भाषेचे स्वरूप एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असताना त्यात कसे बदल होतात, त्या भाषेमध्ये कसे बदल होतात याचे विश्लेषण या कालक्रमणिक अभ्यासामध्ये केले जाते. पुराव्यांची कालक्रमिक पुनर्रचना, रिकन्स्ट्रक्शन. लिखित पुरावे उपलब्ध नसताना उपलब्ध भाषांमधील साम्यावरून त्यांच्या मूळ भाषेचे प्रोटो लँग्वेज जनक भाषेचे स्वरूप कसे असावे याची पुनर्रचना केली जाते. पुनर्रचना पद्धतीमध्ये काय होतं? जिथे लिखित पुरावे, एखाद्या भाषेचे लिखित पुरावे जर उपलब्ध नसतील, तर उपलब्ध असलेली भाषाच्या साम्यावरून त्याच्या मूळ भाषेचे प्रोटो लँग्वेजचे स्वरूप कसे असावे याची पुनर्रचना केली जाते. आता या पर्यायाच्या मर्यादा आहेत. पुराव्यांची कमतरता, अतिशय प्राचीन काळातील भाषेचे लिखित पुरावे नसल्यामुळे केवळ अनुमानावर अवलंबून राहावे लागते. कालखंडाची निश्चिती, भाषेतील बदल नेमक्या कोणत्या वर्षी किंवा दशकात झाला याची अचूक कालमर्यादा ठरवणे कठीण जाते. बदलाचे स्वरूप, भाषेतील सर्वच बदल नियमात बसतील असे नाही. काही बदल अपवादात्मक किंवा यादृच्छिक असू शकतात. ते हे पुनर्रचनेचे काही मर्यादा आहेत. पुढचा प्रश्न आहे, ऐतिहासिक भाषाविज्ञानात महत्त्वाच्या असलेल्या भाषाकुळ या संकल्पनेचा आढावा घ्या. काय म्हटलेलं आहे? ऐतिहासिक भाषाविज्ञानात महत्त्वाच्या असलेल्या भाषाकुळ या संकल्पनेचा आढावा घ्या. भाषाकुळ म्हणजे अशा भाषांचा समूह ज्यांचा उगम एकाच मूळ भाषेपासून झालेला असतो. भाषाकुळ म्हणजे काय? अशा भाषांचा समूह ज्यांचा उगम एकाच मूळ भाषेतून झालेला असतो, प्रोटो लँग्वेजमधून झालेला असतो. मूळ भाषा ज्याप्रमाणे एकाच पूर्वजापासून अनेक वंश विस्तारतात, त्याचप्रमाणे एका मूळ भाषेपासून म्हणजे पॅरेंट लँग्वेज, प्रोटो लँग्वेजमध्ये अनेक पोटभाषा किंवा नवीन भाषा तयार होतात. साम्य काय? एकाच कुळातील भाषांमध्ये मूलभूत शब्दसंग्रह जसे नातीगोती, संख्या, निसर्ग इत्यादी आणि व्याकरणिक संरचना यात लक्षणीय साम्य आढळते. प्रमुख कुळे कोणती आहेत जगात प्रमुख कुळे आहे इंडो युरोपियन, ही सर्वात मोठी आणि जुनी भाषाकुळ आहे. द्राविडीय, सामीहामी इत्यादी महत्त्वाच्या भाषाकुळे आहेत. मराठी ही इंडो युरोपियन कुळातील आर्य शाखेची भाषा आहे. प्रश्न 3, स्वन म्हणजे काय ते सांगून स्वन परिवर्तनास कारणीभूत असणाऱ्या कारणांचे विश्लेषण करा. स्वन म्हणजे फोनेटिक. भाषेतील उच्चारल्या जाणाऱ्या लहानात लहान ध्वनी घटकाला स्वन म्हणतात. काय म्हटलं? भाषेतील उच्चारल्या जाणाऱ्या लहानात लहान ध्वनी घटकाला स्वन म्हणतात. जेव्हा या ध्वनींमध्ये काळानुसार बदल होतो
तेव्हा त्याला स्वनपरिवर्तन असे म्हटले जाते. स्वनपरिवर्तनाची कारणं काय? मुखसुख, इझी ऑफ आर्टिक्युलेशन, माणसामध्ये उच्चारातील कष्ट टाळून ते शब्द सोपे करण्याची प्रवृत्ती असते. उदाहरणार्थ हस्तेऐवजी हात उच्चारणे सोपे जाते. अज्ञान व अनुकरण, शब्दांचा उच्चार नीट न समजल्यामुळे किंवा चुकीच्या अनुकरणामुळे ध्वनी बदलतात. भौगोलिक परिस्थिती, हवामानाचा परिणाम वागेंद्र्यांवर होतो, ज्यामुळे उच्चारात फरक पडतो. वेगाचा परिणाम, गायीने बोलताना शब्दातील काही ध्वनींचा लोप होतो किंवा ते एकमेकांत मिसळतात. तर ही काही कारणे आहेत ध्वनी स्वन परिवर्तनाची. पुढचा प्रश्न आहे, अर्थपरिवर्तन ही संकल्पना स्पष्ट करा. अर्थपरिवर्तन शब्दाचा मूळचा अर्थ बदलून त्याला नवीन अर्थ प्राप्त होणे किंवा त्याच्या अर्थाची व्याप्ती बदलणे म्हणजे अर्थपरिवर्तन होय. काय म्हटलेलं आहे? शब्दाचा मूळ अर्थ बदलून त्याला नवीन अर्थ प्राप्त होणे किंवा त्याच्या अर्थाची व्याप्ती बदलणे म्हणजे अर्थपरिवर्तन होय. आता अर्थपरिवर्तनाची कारणे काय काय असू शकतात? अर्थविस्तार, शब्दाचा मूळ मर्यादित अर्थ व्यापक होणे. उदाहरणार्थ तेल म्हणजे पूर्वी फक्त तिळाचे स्नेहद्रव्य, आता सर्व प्रकारच्या तेलांना तो शब्द वापरला जातो. म्हणजे काय? हा तेलाचा अर्थविस्तार झालेला. पहिल्या एका तिळाच्या तेलासाठी तेल म्हटलं जायचं, आता सर्व तेलांना तेल म्हटलं जातं. सर्व प्रकारच्या तेलांना तेल म्हटलं जातं. म्हणजे काय? त्या तेलाचा अर्थविस्तार झाला आहे. पुढे अर्थसंकोच, व्यापक अर्थाचा शब्द मर्यादित अर्थासाठी वापरला जाणे. काय? व्यापक अर्थाचा शब्द मर्यादित वापरला जाणे. उदाहरणार्थ मृग म्हणजे पूर्वी कोणताही प्राण होते, सर्व प्राण्यांना मृग असं म्हटलं जातं, आता फक्त हरणालाच मृग म्हटलं आहे. म्हणजे काय? हा मृगाचा जो विस्तारित अर्थ होता तो आता अर्थसंकोच झालेला आहे. अर्थप्रकर्ष, शब्दाला कमी प्रतीचा किंवा वाईट अर्थ प्राप्त होणे. काय म्हटलं? अर्थप्रकर्षामध्ये शब्दाला कमी प्रतीचा किंवा वाईट अर्थ प्राप्त होते. उदाहरणार्थ उडाणटप्पू किंवा भांडखोर. लाक्षणिक अर्थ, काव्यात्मकता किंवा अलंकारिक वापरामुळे शब्दाचा अर्थ बदलतो. लाक्षणिक अर्थामध्ये काय? काव्यात्मकता किंवा अलंकारिक वापरामुळे शब्दाचा अर्थ बदलतो. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 5. आर्य भारतीय भाषाकुळातील पाली भाषेचे स्वरूप स्पष्ट करून हॉर्नेल यांचा अंतर बहिर्वर्तुळ सिद्धांत सांगा. प्रश्न काय? आर्य भारतीय भाषाकुळातील पाली भाषेचे स्वरूप स्पष्ट करून हॉर्नेल यांचा अंतर बहिर्वर्तुळ सिद्धांत सांगा. पाली भाषेचे स्वरूप, पाली ही प्राकृत भाषेचा एक प्रकार असून ती भगवान बुद्धांच्या उपदेशाची भाषा आहे. पाली ही प्राकृत भाषेचा एक प्रकार असून ती भगवान बुद्धांच्या उपदेशाची भाषा आहे. यात संस्कृतमधील जोडाक्षरे सोपी करून वापरली जातात. उदाहरणार्थ धर्माचं धम्म. हॉर्नेल यांचा अंतर बहिर्वर्तुळ सिद्धांत. डॉक्टर हॉर्नेल यांच्या मते भारतात आर्य 2 वेगवेगळ्या गटात आणि वेगवेगळ्या मार्गांनी आले. अंतर्वर्तुळ, इनर सर्कल. जे आर्य नंतर आले त्यांनी गंगेच्या खोऱ्यात मध्य भारतात वस्ती केली. त्यांच्या भाषांना अंतर्गत भाषा म्हणतात. उदाहरणार्थ पश्चिमी हिंदी. आणि बहिर्वर्तुळ, जे आर्य सर्वात आधी आले आणि नंतर आलेल्या आर्यांनी त्यांना कडेला ढकलले. या भाषा भारताच्या सीमावर्ती भागात बोलल्या जातात. उदाहरणार्थ मराठी, बंगाली आणि सिंधी. ते हे हॉर्नेल यांचा अंतर आणि बहिर्वर्तुळ सिद्धांत आहे. पुढचा प्रश्न, मराठी भाषेच्या कालिक भेदातील शिवकालीन आणि पेशवेकालीन मराठी भाषेचे स्वरूप विस्ताराने नमूद करा. काय म्हटलेला आहे प्रश्न? मराठी भाषेच्या कालिक भेदातील शिवकालीन आणि पेशवेकालीन मराठी भाषेचे स्वरूप विस्ताराने नमूद करा. शिवकालीन मराठी 17व्या शतकामध्ये शिवकालीन मराठी होती. परकीय प्रभाव, या काळात राज्यकारभारावर फारसी आणि अरबी भाषेचा मोठा पगडा होता. पत्रांमध्ये मुक्काम, साहेबा, अंमल यांसारखे शब्द मोठ्या प्रमाणात वापरले जात होते. शुद्धीकरण करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य व्यवहार कोश तयार करून प्रशासनातील परकीय शब्दांना संस्कृत प्रचूर मराठी पर्याय देण्याचा प्रयत्न केला. काय केलं? शुद्धीकरण केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य व्यवहार कोश तयार करून प्रशासनातील परकीय शब्दांना संस्कृत प्रचूर मराठी पर्याय देण्याचा प्रयत्न केला. साहित्य, ज्ञानेश्वरातील जुनी मराठी आणि शिवकालीन मराठी यात फरक स्पष्ट दिसतो. पेशवेकालीन मराठी 18वे शतक. संस्कृतचा वाढता वापर. पेशवाईच्या काळात विद्वत्ता आणि शास्त्रीय चर्चेमुळे मराठीत संस्कृत शब्दांचा वापर पुन्हा वाढला. बखर साहित्य. या काळात बखरी लिहिल्या गेल्या, ज्यांच्या भाषा ऐतिहासिक वर्णनासाठी प्रगल्भ होती. लवचिकता. भाषेमध्ये डौलदारपणा आणि दरबारी शिष्टाचार दिसून येतो. लावणी आणि पोवाड्यांच्या माध्यमातून जनसामान्यांची भाषाही समृद्ध झाली. पुढचा प्रश्न, ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धतीचे स्वरूप स्पष्ट करा.
ऐतिहासिक भाषा अभ्यास, हिस्टॉरिकल लिंग्विस्टिक म्हणजे भाषेमध्ये काळानुसार होणाऱ्या बदलांचा अभ्यास करणारी पद्धत होय. याचे स्वरूप खालील मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊया. कालक्रमणिक अभ्यास ही पद्धत भाषेच्या एका कालखंडातील स्थितीचा दुसऱ्या कालखंडातील स्थितीशी तुलनात्मक अभ्यास करते. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरीतील मराठी आणि आजची मराठी यांच्यातील बदल कसा घडून आला याचा अभ्यास हे कालक्रमणिक अभ्यास पद्धतीमध्ये केला जातो. परिवर्तनाचा अभ्यास, भाषा ही प्रवाही असते. काळानुसार ध्वनी, शब्दसंग्रह आणि व्याकरण यात बदल होत जातात. या बदलांचे नियम शोधणे हे या पद्धतीचे मुख्य कार्य आहे. परिवर्तनाचा अभ्यास काय आहे तर भाषा ही प्रवाही असते. काळानुसार ध्वनी, शब्दसंग्रह, व्याकरण यात बदल होत जातात. या बदलांचे नियम शोधणे हे या पद्धतीचे मुख्य कार्य आहे. पुढचा आहे तुलनात्मक दृष्टिकोन. एकाच मूळ भाषेपासून तयार झालेल्या विविध भाषांची तुलना करून त्यांच्यातील साम्य शोधले जाते. या पद्धतीत काय केलं जातं ते एकाच मूळ भाषेपासून तयार झालेल्या विविध भाषांची तुलना करून त्यांच्यातील साम्य शोधले जाते. मर्यादा काय आहेत? ही पद्धत केवळ लिखित पुरावे उपलब्ध असलेल्या भाषांच्या बाबतीत अधिक अचूक ठरते. अतिशय प्राचीन काळातील बदलांचा अंदाज बांधणे कठीण असते. तेही या मर्यादा आहेत. पुढचा प्रश्न आहे जगातील प्रमुख भाषाकुळांची सविस्तर चर्चा करा. जगातील हजारो भाषांचे त्यांच्यातील साम्य आणि ऐतिहासिक संबंधानुसार विविध कुळांत वर्गीकरण केले जाते. प्रमुख भाषाकुळे खालीलप्रमाणे आहेत. इंडो युरोपियन हे जगातील सर्वात मोठे भाषाकुळ आहे. यात संस्कृत, ग्रीक, लॅटिन, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन आणि मराठी, हिंदी यांसारख्या भारतीय भाषांचा समावेश होतो. काय? इंडो युरोपियन ही जगातील सर्वात मोठे भाषाकुळ आहे. यात संस्कृत, ग्रीक, लॅटिन, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन आणि मराठी, हिंदी यांसारख्या भारतीय भाषांचा समावेश होतो. पुढे आहे द्राविडी ही दक्षिण भारतात बोलल्या जाणाऱ्या तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषा या कुळात येतात. सामी सेमी हॅमिटिक यात अरबी आणि हिब्रू यांसारख्या मध्यपूर्वेतील भाषांचा समावेश होतो. चीनी तिबेटी आणि म्यानमारमधील भाषा या कुळात येतात. इतर भाषा याशिवाय ॲस्ट्रो आशियाई, युरोलो अल्ताईक आणि अशा अनेक भाषाकुळे जगात अस्तित्वात आहेत. पुढचा प्रश्न आहे स्वनपरिवर्तन म्हणजे काय? त्याची कारणे सांगा. स्वनपरिवर्तन साऊंड चेंज. भाषेतील मूळ ध्वनींमध्ये काळानुसार किंवा उच्चार प्रक्रियेमुळे जो बदल होतो त्याला स्वनपरिवर्तन असं म्हणतात. आता स्वनपरिवर्तनाचे कारणे काय आहेत? स्वनपरिवर्तन काय? भाषेतील मूळ ध्वनींमध्ये काळानुसार किंवा उच्चार प्रक्रियेमुळे जो बदल होतो त्याला स्वनपरिवर्तन म्हणतात. स्वनपरिवर्तनाची कारणे काय? मुखसुख, कठीण शब्दाचे उच्चार सोपे करण्याच्या प्रवृत्तीमुळे बदल होतात. उदाहरणार्थ हस्ताचा हात, अज्ञान व अनुकरण, लहान मुले किंवा पारिभाषिक व्यक्ती शब्दांचा चुकीचा उच्चार करतात जो कालांतराने रूढ होतो. भौगोलिक परिस्थिती, हवामान व प्रदेशानुसार उच्चारण्याची पद्धती बदलते. स्थलांतरण, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणे त्याचा प्रभाव पडतो. परस्परांचा प्रभाव, शेजारील भाषांमधील ध्वनींचा प्रभाव पडून उच्चारात बदल होणे. पुढचा प्रश्न आहे अर्थपरिवर्तन म्हणजे काय? त्याची कारणे सांगा. अर्थपरिवर्तन सिमॅन्टिक चेंज. भाषेतील शब्दांचे मूळ अर्थ बदलून त्यांना नवीन अर्थ प्राप्त होण्याच्या प्रक्रियेला अर्थपरिवर्तन म्हणतात. अर्थपरिवर्तनाची कारणे काय? अर्थविस्तार, शब्दाचा मूळ मर्यादित अर्थ व्यापक होणे. उदाहरणार्थ तेल केवळ तिळाचे तेल होते, आता सर्व प्रकारच्या तेलांना स्नेहद्रव्यांना तेल म्हणून वापरले जाते. अर्थसंकोच, व्यापक अर्थाचा शब्द मर्यादित अर्थाने वापरला जाणे. उदाहरणार्थ मृग म्हणजे पूर्वी सर्व प्राण्यांसाठी, आता एका हरणालाच फक्त मृग म्हटले जाते. अर्थप्रकर्ष, चांगल्या अर्थाचा शब्द वाईट अर्थाने वापरला जाणे. उडाणटप्पू, सादृश्य, एका वस्तूच्या सादृश्यावरून दुसऱ्या वस्तूला तोच शब्द वापरणे. हॉर्नेले यांचा आंतरबहिर्वर्तुळ सिद्धांत. हॉर्नेले यांनी भारतीय आर्य भाषांच्या वर्गीकरणासाठी हा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते भारतात आर्य 2 लाटांमध्ये आले. इनर सर्कल, जे आर्य नंतर आले आणि मध्य भागात उदाहरणार्थ पंजाब, उत्तर मध्य प्रदेश, गंगेच्या खोऱ्यात स्थायिक झाले त्यांच्या भाषांना अंतर्गत भाषा म्हणतात. आउटर सर्कल, जे आर्य सर्वात आधी आले आणि नंतर आलेल्या आर्यांनी त्यांना कडेला ढकलले. उदाहरणार्थ महाराष्ट्र, बंगाल, ओरिसा. मराठी ही बहिर्वर्तुळ भाषेचे भाग मानले जातात. पुढे शिवकालीन आणि पेशवेकालीन मराठीचे स्वरूप. शिवकालीन मराठी या काळात मराठीवर फारसी आणि अरबी भाषेचा मोठा पगडा होता. प्रशासकीय कामकाजात कसब, मुलूक, किल्ला असे अनेक परकीय शब्द रूढ झाले होते. शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहार कोश तयार करून मराठी शब्दांचा आग्रह धरला. पेशवेकालीन मराठी या काळात भाषेतील फारसीचा प्रभाव थोडा कमी होऊन संस्कृत प्रचूर शब्दांचा वापर वाढला. बखर, वाङ्मय आणि पोवाडे यातून या काळातील भाषेचे रांगडे आणि लवचिक स्वरूप दिसून येते. पुढे प्रश्न आहेत
ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धतीच्या पुनर्रचना पद्धती आणि कार्यपद्धती स्पष्ट करा. ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धतीच्या पुनर्रचना पद्धती आणि कार्यपद्धती. ऐतिहासिक भाषा विज्ञानात जेव्हा एखाद्या भाषेचे प्राचीन लिखित पुरावे उपलब्ध नसतात तेव्हा पुनर्रचना पद्धतीचा वापर केला जातो. बाह्य कंपॅरेटिव्ह रिकन्स्ट्रक्शन. पुनर्रचना एकाच कुळातील दोन किंवा अधिक भगिनी भाषातील साम्यस्थळे तपासून त्यांच्या मूळ भाषेचे रूप शोधले जाते. अंतर्गत पुनर्रचना एकाच भाषेतील विविध रूपांचा आणि व्याकरणांचा अभ्यास करून त्या भाषेच्या पूर्वीच्या रूपाचा अंदाज बांधला जातो. कार्यपद्धती प्रथम भाषांमधील अर्थाचे आणि ध्वनींचे साम्य तपासले जाते. त्यानंतर ध्वनी परिवर्तनाचे नियम लावून मूळ ध्वनी कोणता असावा याचे अनुमान केले जाते. पुढचा प्रश्न आहे मराठी संदर्भाने आर्य भारतीय शाखेचे परिचय करून द्या. मराठी भाषा ही इंडो युरोपियन भाषाकुळातील आर्य भारतीय शाखेची एक प्रमुख भाषा आहे. या शाखेचा प्रवास वैदिक संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, आधुनिक मराठी असा झाला. मराठीचे मूळ महाराष्ट्री प्राकृतमध्ये असल्याचे मानले जाते, ज्यामध्ये आर्य संस्कृतीचे आणि भाषेचे घटक आढळतात. तर हे मराठी संदर्भाने आर्य भारतीय शाखेचा परिचय आहे. पुढचा स्वन परिवर्तन म्हणजे काय, त्याचे प्रकार. स्वन म्हणजे भाषेतील ध्वनी उच्चार प्रक्रियेत काळानुसार जो बदल होतो त्याला स्वन परिवर्तन म्हणतात. त्याचे प्रमुख प्रकार आहे स्वनलोप, शब्दातील एखाद्या ध्वनीचा उच्चार न होणे, अभ्यंतरमधील अ चा लोप होणे, भीतर होणे. स्वन आगमन हा एक प्रकार, शब्दाच्या सुरुवातीला किंवा मध्ये नवीन ध्वनी येणे, उदाहरणार्थ स्कूलचे इस्कूल होणे. स्वन विपर्यय, शब्दातील वर्णांची अदलाबदल होणे, लहानचे नाहल होणे. तर पुढचा प्रश्न आहे अर्थपरिवर्तनचे जुने वर्गीकरण सांगा. शब्दाच्या मूळ अर्थात होणारा बदल म्हणजे अर्थपरिवर्तन होय. जुन्या वर्गीकरणानुसार याचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत. अर्थविस्तार अर्थाची व्याप्ती वाढणे. उदाहरणार्थ तेल हा शब्द पूर्वी तिळाच्या तेलासाठी होता, आता तो सर्व प्रकारच्या द्रव्यांसाठी वापरला जातो. अर्थसंकोच अर्थाची व्याप्ती कमी होणे. अर्थादेश मूळ अर्थ पूर्णपणे बदलून नवीन अर्थ प्राप्त होणे. टिपालिया ऐतिहासिक भाषाविज्ञानाची मूळ तत्त्वे. ऐतिहासिक भाषाविज्ञान हे भाषेच्या कालक्रमिक बदलांचा अभ्यास करते. हे विज्ञान भाषा ही परिवर्तनशील आहे आणि हे परिवर्तन नियमित नियमांनी होते या तत्त्वावर आधारलेले आहे. आदानाचे प्रकार. एका भाषेने दुसऱ्या भाषेकडून शब्द किंवा व्याकरणिक विशेषण घेणे म्हणजे आदान करणे होय. सांस्कृतिक आदान, गरजेनुसार शब्द घेणे, आणि घनिष्ठ आदान, सवासांतून शब्द घेणे असे प्रकार पडतात. पाणिनीय संस्कृत. महिश्री पाणिनी यांनी अष्टाध्यायी ग्रंथाद्वारे संस्कृत भाषेला व्याकरणाचे कडक नियम लावून दिले. यालाच अभिजात संस्कृत असेही म्हटले जाते. पाणिनी संस्कृत काय, तर महिश्री पाणिनी यांनी अष्टाध्यायी ग्रंथाद्वारे संस्कृत भाषेला व्याकरणाचे कडक नियम लावून यालाच अभिजात संस्कृत असेही म्हटले जाते. हॉर्नेले यांचा अंतर्वर्तुळ बहिर्वर्तुळ सिद्धांत. हॉर्नेले यांच्या मते भारतात आर्य 2 लाटांमध्ये आले. नंतर आलेले आर्य अंतर्वर्तुळात येतात, मध्यदेश स्थायिक झाले, तर आधी आलेले आर्य कडेला ढकलले गेले, ज्यांना बहिर्वर्तुळ मराठी बंगाली म्हणतात. शिवकालीन आणि पेशवेकालीन भाषा विशेष. शिवकाळात मराठीवर पारसी प्रभाव होता, जो शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहारात कोशाद्वारे कमी करण्याचा प्रयत्न केला. पेशवे काळात संस्कृत शब्दांचा वापर वाढला आणि बखर वाङ्मयाची भाषा विकसित झाली. माहिती तंत्रज्ञान काळातील मराठी. सध्याच्या काळात संगणक, इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे मराठीत इंग्रजी शब्दांचा वापर वाढला आहे आणि भाषेचे स्वरूप अधिक संक्षिप्त व लवचिक झालेले आहे. तर मित्रांनो, आज आपण काही प्रश्नपत्रिकांच्या आधारावर ते भाषाविज्ञान हा विषय हाताळलेला आहे. तर ह्या प्रश्न जे आहेत चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून हे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील, चांगल्या प्रकारे आकलन होतील. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.